वेलकम टू अवर चॅनल। गणपती बाप्पाचा गोड प्रसाद खाऊन आज काहीतरी जेवणामध्ये खमंग खावंसं वाटलं, त्यामुळे हा छान तोंडी लावणीचा एक भुरका तुम्हाला तयार करून दाखवत आहे। तर इथे मी दाण्याचं कूट घेतलंय आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे। तर भुरका हा विशेषतः तिखटच असतो, पण तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी तिखट घालू शकतात। तर त्यानंतर इथे मी पोहे घेतलेले आहेत, जे आपण रोजचे आपले पोहे असतात नाश्त्यासाठी, तर तेच पोहे इथे मी वापरणार आहे। आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर इथे तिखट, शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्यांनी एकदम कमी साहित्यात झटपट होणारी ही रेसिपी आहे। तर इथे बघा, मी तव्यावरती पोळ्या करून झाल्यावर त्याच तव्यावर मी तेल तापून घेतलं। तेल चांगल्या पद्धतीने तापल्यावर मोहरी टाकून घेतली। मोहरी टाकल्यानंतर इथे मी हिंग टाकून घेतला। हिंग चांगला तळल्या गेल्यानंतर मी इथे हे पोहे स्वच्छ चाळून ओल्या कपड्याने पुसून घेतले होते आणि अशा पद्धतीने इथे मी तव्यावर टाकून त्या फोडणीमध्ये तळून घेणार आहे। आणि पोहे काढून घेतल्यानंतर इथे मी थोडंसं तेल उरलं होतं, तर त्या तेलामध्ये कढीपत्ता छान तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हा कढीपत्ता देखील मी या आपल्या जे शेंगदाण्याचं कूट आहे त्यावर घालून घेणार आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। हा भुरका एकदम खायला खमंग लागतो, तोंडी लावणीसाठी एकदम छान सोपा असा प्रकार आहे। सर्व साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच, झटपट होतो आणि खायला देखील मस्त लागतो। मस्त कुरकुरीत असा हा पोह्याचा भुरका तयार होतो। तर मी इथे नेमका जो महत्त्वाचा घटक आहे तोच टाकायचा विसरले। तर इथे मी लसूण सोलून तुकडे करून ठेवला होता आणि तोच तळायचा विसरून गेले। तर पुन्हा त्या तव्यावर मी तेल टाकून घेतला आणि लसूण चांगला खरपूस असा लाल तळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा असेल तर कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा। आणि कशी वाटली माझी रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने बघा, छान असा गोल्डन ब्राऊन रंगावरती हा लसण आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मग हा लसण देखील यामध्ये घालायचा आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे तीळ देखील या फोडणीमध्ये टाकून घालून घेऊ शकतात। अशा पद्धतीने भरपूर असा लसण टाकल्यावरती या भुरक्याची चव एकदम खमंग, कुरकुरीत आणि चवदार अशी तयार होते। तर तुम्ही देखील एकदा तुमच्या घरच्यांसाठी तोंडी लावणीसाठी हा भुरका नक्की करून बघा आणि आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा। तर एकदम झटपट होतो आणि काहीच वेळ लागत नाही हा करायला आणि तोंडी लावणीला करू शकतात किंवा एखाद्याच भाजी नसली तर तुम्ही यासोबत देखील पोळी भाकरी खाऊ शकतात। तर नक्की ट्राय करून बघा। आणि हा जो लसण आहे तो देखील मी याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर मी इथे जेवढं तेल लागेल तेवढंच टाकलेलं आहे। तुम्हाला जर जास्त तेल आवडत असेल भुरक्यामध्ये तर तुम्ही जास्त देखील ॲड करू शकतात। तर अशा पद्धतीने नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला सांगा की कशी झाली आहे ती। तर बघा, हा भुरका आता रंगाला पण किती छान दिसत आहे। मस्त लाल बुंद असा रंग आलेला आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत असा हा तयार झालेला आहे। तर बघा किती छान दिसतोय। तर नक्की ट्राय करा। थँक्यू, धन्यवाद।